नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आज पोर्टलला 4 कंपन्या ह्या ॲड झाल्या होत्या. तर यामध्ये जीके एनर्जी, मीरा एनर्जी, ओसवाल पंप आणि शक्ती पंप ह्या 4 कंपन्या पोर्टलला ॲड झाल्या होत्या. तर यामधील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या आवडीनुसार एखाद्या कंपनीची निवड केलेली असेल आणि यामध्ये अजून असे बरेचसे शेतकरी आहे की त्यांनी अजूनसुद्धा यामध्ये कंपनीची निवड यामध्ये केलेली नाही. कारण की पोर्टलवर कंपन्या ॲड होतात आणि ॲड झाल्याच्यानंतर याचा जो काही स्टॉक आहे हा स्टॉक लवकर संपून जातो किंवा कंपन्या ॲड झाल्याच्यानंतर हे जे काही पोर्टल आहे हे पोर्टल खूप संथ गतीने चालते. आपण मोबाईलवर OTP पाठवला तर तो OTP लवकर प्राप्त होत नाही आणि तो OTP जर आपण त्यामध्ये जर टाकला तर तो OTP लवकर व्हेरीफाय होत नाही. यामध्येच हा जो काही कंपन्याचा स्टॉक आहे हा स्टॉक यामध्ये संपून जातो. तर पोर्टलला कंपनी ॲड झाल्याच्यानंतर मला पण खूप थोडं उशिरा माहिती मिळाली आणि मी कसेबसे एका शेतकऱ्याची शक्ती कंपनी ही सोलारची यामध्ये निवडून दिली. तर सर्च व्हेंडर याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर येथे फक्त एकच कंपनी दाखवत होती. तर आपण येथे पाहू शकता की शक्ती पंप इंडिया. तर असाइन या बटनावर येथे क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की OTP हा त्या मोबाईलवर गेला आणि आलेला जो काही तो OTP आहे तो OTP आपणास काय करावा लागतो, या बॉक्समध्ये टाकावा लागतो आणि व्हॅलिडेट OTP याच्यावर इथे क्लिक करावे लागते. तर व्हॅलिडेट OTPवर याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर हे पोर्टल काय होते, हँग होते. तर आपण पाहू शकतात की अशा प्रकारचा एरर मला येत होता. तर यासाठी आपणास व्हॅलिडेट OTP याच्यावर सारखे क्लिक करावे लागत असते. तरच आपली ही जी काही कंपनी आहे ही कंपनी यामध्ये सिलेक्शन होते. कारण की पोर्टल हे यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात हँग चालते. तर आपण इथे पाहू शकतात. तर आपण पाहू शकतात की इथे अशा प्रकारे वरती वेट म्हणून असे ऑप्शन येते. तर व्हॅलिडेट OTP याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपण वरती एरर पाहू शकतात. तर यासाठी आपणास वारंवार येथे व्हॅलिडेट OTP याच्यावर क्लिक करावे लागते. तर आपण येथे वरती पाहू शकतात की बेनिफिशरी सक्सेसफुली व्हॅलिडेटेड बेनिफिशरी इज असाइन्ड टू व्हेंडर फॉर व्हेंडर शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड. तर शक्ती ही जी काही कंपनी आहे ही कंपनी या शेतकऱ्याची सिलेक्शन झालेली आहे. तर ओके या बटनावर इथे आपणास क्लिक करावे लागते. पाहू शकतात की इथे आता करंट स्टेटसमध्ये व्हेंडर इन्फॉर्मेशन रिसिव्ड आणि व्हेंडर नेम शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड. व्हेंडर सिलेक्शन डेट पाहू शकतात 18 डिसेंबर 2025. तर अशा प्रकारे आपणास आपले जे काही व्हेंडर आहे हे व्हेंडर यामध्ये अशा प्रकारे निवडून घ्यावे लागते. कारण की पोर्टलवर कंपन्या ॲड झाल्याच्यानंतर हे जे काही पोर्टल आहे हे पोर्टल खूप स्लो चालते. यामध्ये आपणास कंपनी निवड करताना खूप मोठा असा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अशाच प्रकारे मी एका दुसऱ्या शेतकऱ्याचा व्हेंडर निवडण्याचा प्रयत्न हा केला. तर येथे पण एकच कंपनी त्यावेळेस राहिली होती, शक्ती पंप. तर असे मी या बटनावर येथे क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की यामध्ये OTP हा मोबाईलवर सेंड झाला, परंतु OTP टाकल्याच्यानंतर ऑल एम्पंड व्हेंडर कोटा एक्सिडेड म्हणजेच कंपन्यांचा स्टॉक यामध्ये संपून गेला आणि वरती एररसुद्धा अशा प्रकारे दाखवत होता की एरर व्हाईल असाइनिंग व्हेंडर. तर यामध्ये OTP टाकून सुद्धा काही उपयोग झाला नाही. OTP लवकर व्हेरीफाय झालेला नाही. त्यामुळे ही जी काही कंपनी आहे ही कंपनी या शेतकऱ्याची हातामधून चालली गेली आणि या कंपनीची सिलेक्शन यामध्ये होऊ शकले नाही. तर यामध्ये मित्रांनो आज आपण कोणत्या कंपनीचं सिलेक्शन केलेले आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.